समाजसेवेसाठीच राजकारणात आणि समाजकारणात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या कादिवली गावचे सुपुत्र दत्ताराम गणपत कदम। लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असलेले दत्ताराम कदम हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन लहानपणीच शिवसैनिक म्हणून काम करू लागले। गेली 32 वर्षे राजकारणात कार्यरत असलेल्या दत्ताराम कदम यांची बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी दापोली तालुक्यात ओळख बनली आहे। मुंबईतील सांताक्रूज पश्चिम येथील शाखा क्रमांक 99 चे गटप्रमुख आणि आता गेली 15 वर्षे उपशाखा प्रमुख म्हणून दत्ताराम कदम हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेऊन समाजसेवेचे व्रत जोपासणारा दत्ताराम कदम यांचा जीवन प्रवास प्रशंसनीय आणि प्रेरणादायी असाच आहे। दत्ताराम गणपत कदम यांचा 15 जुलै 2025 रोजी 58वा वाढदिवस आहे। त्यानिमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला हा छोटासा दृष्टिक्षेप। दत्ताराम कदम यांचा जन्म 15 जुलै 1967 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या कादिवली या गावी झाला। वडील गणपत कदम आणि आई सरस्वती यांनी खूप कष्ट करून दत्ताराम यांना लहानाचं मोठं केलं आणि शिक्षण दिलं। दत्ताराम यांनी 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं। बालपणापासूनच दत्ताराम कदम हे एक जिज्ञासू, उत्साही आणि मदतीस तत्पर असे स्वभावाचे होते। आजच्या धावपळीत आणि स्वार्थाच्या गर्दीत एखादा माणूस निस्वार्थपणे समाजासाठी झटतो, प्रत्येकाच्या मदतीला तत्पर असतो, प्रत्येक सामाजिक उपक्रमात स्वतःला झोकून देतो, अशा व्यक्तीचा उल्लेख करताना आपल्याला अभिमान वाटतो। असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे दत्ताराम कदम। दत्ताराम कदम यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन लहानपणीच दत्ताराम कदम हे शिवसैनिक म्हणून राजकारणात काम करू लागले। मुंबईतील सांताक्रूज पश्चिम येथील शाखा क्रमांक 99 चे गटप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं। गेली 15 वर्षे या शाखेचे उपशाखा प्रमुख म्हणून दत्ताराम कदम हे उत्कृष्टपणे काम पाहत आहेत। शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष दापोली मंडणगडचे संपर्क प्रमुख म्हणून कदम यांनी काम पाहिलंय। दापोली विधानसभा मतदारसंघातील कुडावळे गण मुंबईचे उपविभाग प्रमुख म्हणून दत्ताराम कदम हे सध्या काम पाहत आहेत। दत्ताराम कदम यांचा राजकारणातील प्रवास चढत्या आलेखानं सुरू झालाय। दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये कदम यांचा वावर दिसतो। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या दत्ताराम कदम यांनी आपल्या कर्तृत्वानं आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांची ही ओळख सत्तेच्या बळावर नसून सेवेच्या बळावर निर्माण झालेली आहे। मराठा समाज उन्नती संघ मुंबई या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष दत्ताराम कदम यांनी काम पाहिलं असून गेली 10 ते 15 वर्षे समाजातील लोकांना एकत्रित करून या संघाच्या माध्यमातून कदम यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत। लोकांसाठी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबवून संघाच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक कार्य सुरू असते। कादिवली ग्रामविकास मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून दत्ताराम कदम हे काम पाहत आहेत। नुकतीच दापोली मंडणगड रहिवासी संघ मुंबई या मंडळाची स्थापना दत्ताराम कदम यांच्या पुढाकारानं खार सांताक्रूज येथे करण्यात आली। दत्ताराम कदम यांचे 23 फेब्रुवारी 1991 रोजी लग्न झाले। पत्नी लता या गृहिणी असून मुलगा योगेश आणि करण, सून पल्लवी योगेश कदम आणि रुचिकरण कदम, नातू चिन्मय आणि दक्ष असा त्यांचा परिवार आहे। गेली 32 वर्ष समाजसेवेसाठीच राजकारणात काम करणारे दत्ताराम कदम हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात। यापुढेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जनतेची प्रामाणिक सेवा करीत राहू असे मत दत्ताराम कदम यांनी व्यक्त केले। गेली 32 वर्ष शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निस्वार्थ भावनेनं समाजसेवेचे व्रत अखंडपणे जोपासणाऱ्या दत्ताराम कदम यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच त्यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना। दत्ताराम कदम यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा।